100 रुपये प्रति किलो तक पहुंच चुकी टमाटर की कीमत में इस हफ्ते गिरावट आई है। पिछले हफ्ते जो टमाटर नई मुंबई के थोक बाजार में 60 से 70 रुपये प्रति किलो था, वह खुदरा में 90 से 100 रुपये तक पहुंच गया है। टमाटर की कीमत कम तो हुई है, लेकिन महाराष्ट्र में बारिश के कारण गुणवत्ता कम होने से टमाटर को कीमत नहीं मिल रही, क्योंकि बारिश के कारण ग्राहक भी कम हो गए हैं। टमाटर की कीमत 20 से 25 रुपये प्रति किलो बिक रही है। थोक बाजार तो वही खुदरा बाजार में टमाटर की कीमत 50 से 60 रुपये तक पहुंच गई है। फिलहाल बॉम्बे एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमेटी के टमाटर महाराष्ट्र और कर्नाटक से आ रहे हैं। बाजार समिति में 311 टन की आवक हुई है। अचानक आवक बढ़ने से टमाटर की कीमत गिर गई है। अगर आवक जारी रही तो दरें नियंत्रण में रह सकती है। व्यापारियों का अनुमान है कि यदि आवक घटेगी तो कीमत फिर से बढ़ेगी। विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झालाय त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे। आता सध्या एपीएमसी मध्ये पुण्याच्या सासवड भागामधून, सांगलीच्या विटा एरियामधून, त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगळूरमधून पण माल येतोय, कोलारमधून माल येतोय। त्याच्यामुळं आवक बऱ्या प्रमाणात आहे, पण पावसामुळे रस्त्यावर गिराईक होत नाहीये। सो त्याच्यामुळे इथं मालाचा उठाव कमी आहे, त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय। त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळे 2 दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्याने खाली आलेलं आहे। मागच्या आठवड्यात किती पर्यंत गेले होते? मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर 50 ते 60 पर्यंत होते। इथले जे होलसेलचे भाव आहेत ते, आणि किरकोळमध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी 80 ते 100, म्हणजे जसं मालाची प्रत असेल तसे 80 ते 100 किरकोळचे भाव होते। आज अशी परिस्थिती 2 दिवसामध्ये तेच 50-60 विकत होते, त्याच टोमॅटोचे भाव आज 20 ते 25 रुपये इतकेपर्यंत खाली आलेले आहेत। आणि आता किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी 30 पासून 40 रुपये जास्तीत जास्त विक्री आहेत आता सध्याला।